तर वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहिर शहाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली। अटक उशिरा झाल्यामुळे याचा काही परिणाम होऊ शकतो का, तर आरोपीला शिक्षेतून सूट मिळू शकते का, याबाबतचा इच्छा न्यायालयाचे वरिष्ठ वकील नितीन सातपुते यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। जवळपास रविवारी सकाळी हा अपघात झाला होता आणि मंगळवारी दुपारनंतर त्याला अटक करण्यात आली। काय परिणाम होऊ शकतो इतक्या उशिराने त्याला अटक केल्यानंतर? कारण जे अल्कोहोल पिऊन जर तो गाडी चालवत असेल तर त्याचा परिणाम केसवर काय होऊ शकतो का? उशिरा अटक केल्यामुळे केसवर कोणताही परिणाम होत नाही, पण जर तो तात्काळ अटक झाला असता त्यावेळेस तर त्यावेळी त्याने ड्रंक केलं होतं का, दारू प्यायला होता का, मद्य प्यायला होता का, याची टेस्ट करता आली असती। त्याने जाणून बुजून त्याची अटक टाळली, तो लपून राहिला असेल की त्याच्या ब्लड सॅम्पलमध्ये हे मद्य आढळून येऊ नये किंवा सापडू नये, त्यासाठी त्याने तो स्वतःला लपून ठेवला असेल। त्यामुळे ह्या केसवर ह्या कलमापुरता हा फरक पडणार आहे। पण जर त्याच्या हातून हा मृत्यू झालेला आहे तर मृत्यूबाबतची कारवाई त्याच्यावर होणार आणि त्यात शिक्षा देखील होऊ शकते। आता जे कलम लावलेले आहेत ते हत्येचा गुन्हा किंवा कारणीभूत एखाद्याच्या जीवास कारणीभूत अशा प्रकारचे ते कलम आहेत। नेमकं यामधून सुटण्याची शक्यता आहे का, की किंवा कोणतं कलम लागायला पाहिजे होतं आपल्याला वाटतं? त्यात दोन प्रकार असतात। कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, म्हणजे त्याचा हत्येचा इरादा नसून त्याला माहीत होतं की हे कृत्य केल्यामुळे हा मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे 304 पार्ट 2 हे कलम त्याला लागायला पाहिजे। ते पोलिसांनी लावलं असेल तर योग्य आहे। या केसमध्ये भविष्यामध्ये काय होईल याचं काही सांगता येत नाही। जसं सलमान खानचं प्रकरण पूर्ण भारतभर जगभर गाजलं होतं, पण शेवटी आरोपी सुटला। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।